गुरुपौर्णिमेचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असून येवला तालुक्यातील सावरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रमातही सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून भाविक संत जनार्दन स्वामीच्या दर्शनासाठी आश्रमात दाखल झाले होते. यावेळी आश्रमात जमलेल्या भाविकांनी केवळ धार्मिक उत्सवापुरतं मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचाही संकल्प केला. चांगली पर्जन्यवृष्टी होऊ दे आणि आईच्या नावाने एक झाड लावू असा संकल्प भाविकांनी केला. निसर्ग संवर्धन आणि वृक्ष लागवडीचा संदेश देत गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराचे अध्यक्ष महंत बापू कुलकर्णी तसेच विद्यालयाच्या सचिव सुनीता कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातून आलेले भाविक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. रामकृष्ण हरी. श्री संत जनार्दन स्वामी मंदिर सावरगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव हा अतिशय आनंदात आणि मोठ्या सोहळ्यात संपन्न केला जात असतो. या ठिकाणी ज्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात, त्याच प्रकारे जीवनामध्ये आपण महर्षी व्यास यांची जयंती आज आहे. या जयंतीनिमित्त आपल्या पूर्ण गुरु शिष्याचं जे महत्व आहे, या प्रकारे एकलव्य, द्रोणाचार्य प्रत्येक या ठिकाणी संतांपासून आतापर्यंत चाललेलं गुरु शिष्य परंपरा यामध्ये अतिशय अलौकिक महत्व आहे. या ठिकाणी या आश्रमामध्ये एकच आम्हाला सर्व शिष्यांना उपदेश करायचा आहे की आपण सर्वांनी वृक्ष संवर्धन केलं पाहिजे. वृक्षाचं जर आपण लागवड केली तर पर्जन्य हा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं महत्व प्राप्त होईल. पर्जन्य पडला तर सर्व जनता सुखी होईल. यामध्ये सर्वात महत्वाचं की ह्या ठिकाणी आम्ही या येणाऱ्या भाविकांना एकच उपदेश करू शकतो की बाबांनो, एक झाड आपल्या आईच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने लावा. त्याचं वृक्षाचं रूपांतर झाल्यानंतर आपल्याला पुढे त्याची फळं चाखता येईल. त्याच प्रकारे या ठिकाणी जय जनार्दन माध्यमिक विद्यालयात या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरेचं महत्व सांगितलं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी जे पुस्तकी ज्ञान पेक्षा आपले आई वडील हे आपलं श्रेष्ठ दैवत आहे असं त्यांनी पटवून दिलं की या ठिकाणी सर्वात स्वामींचा जो जय जयकार आहे तो जय जयकार सर्व येणाऱ्या भाविकांनी केलेला आहे. आणि खरोखर आम्ही सर्वांना परमेश्वर प्रार्थना करतो की सुखी जनता व्हायची असेल तर परमेश्वरा सर्वात महत्वाचा चांगल्या प्रकारची वृष्टी होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, सर्व जनता सुखी राहू दे, एवढीच आमची या ठिकाणी जनार्दन स्वामींची प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. जय जनार्दन, जय जनार्दन. या ठिकाणी राज्यभरातून भाविक भक्त जनार्दन स्वामींच्या दर्शनासाठी येतात. तसेच या जय जनार्दन स्वामींच्या मंदिराच्या इथे आम्ही एक गुरुकुल स्थापन केलेलं आहे आणि एक शाळा स्थापन केलेली आहे. त्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छिते की सर्वांनी आपल्या पर्जन्यवृष्टी होण्यासाठी सर्वांनी एक झाड लावणं खूप गरजेचं आहे. आणि ते झाड लावल्यानंतर आपल्याला पर्जन्यवृष्टी होईल आणि आपला भारत देश, महाराष्ट्र आणि शेतकरी राजा हा खूप सुखी समाधानी होईल अशी मी जनार्दन स्वामींजवळ प्रार्थना करते. जय जनार्दन. जय जनार्दन. नमस्कार, मी फुलारे सर. आमच्या श्री गुरुदेव दत्त विश्वस्त संस्थेच्या वतीने आणि एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मूर्तीला रुद्राभिषेक करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आपल्या या संस्थेचे संस्थापक महंत धर्माचार्य बापू गुरु कुलकर्णी यांनी त्यांच्या भक्तगणांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. शासनाच्या नियमानुसार एक पेड माँ के नाम हा उपक्रम या दिवशी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचं महत्वही या ठिकाणी पटवून दिलं आहे. संस्थेच्या मुख्याध्यापिका आणि सचिव सुनीताताई कुलकर्णी यांनी एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबवून संपूर्ण पर्यावरणाचं रक्षण जर आपण केलं तर पर्जन्यमान व्यवस्थित होईल ही संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितली. या विद्यालयामध्ये विद्यालयाचेच विद्यार्थी हरिभक्तपरायण भोसले महाराज यांचं कीर्तन झालं. सिद्धीताई पवार यांचं प्रवचन या ठिकाणी झालं. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गुरुचा महिमा सांगितला. सद्गुरु सारिका आस्था पाठीराखा, तयाची चिंता कोण करील या उक्तीप्रमाणे या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. धन्यवाद.
बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण: अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.